जनरल मेजर DM आचार्य मेजर आहेत बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समता सैनिक दलासह मान पुतळ्यास पुष्पहार करीत आहेत। बुद्धं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि पानातिपाता ट्रॉफी देताना ट्रॉफी हातात द्या ना लोक ट्रॉफी हातात द्या ट्रॉफी द्या इकडे बघा इकडे पुढील पुरस्कार उपासक माणिकराव चिंतामणी इंगळे समता सैनिक उपासक। हा सन्मान योद्ध्यांचा सन्मान आहे। हा सन्मान आपल्या मातीसाठी आपल्या माणसांसाठी बाबासाहेबांनी दिलेला धमाने दिलेला विचार जो आहे त्याच्यासाठी लढणाऱ्यांचा सन्मान आहे। कृपया आपण जोरात टाळ्या वाजवाव्या। इकडे पहा अरे त्यांना दिसू द्या ना जरा। ओके त्यांच्या कीर्तीचं यशाचं गुणगान करणारं मानपत्र आणि त्यांच्या घरामध्ये शोभून दिसणारा असं हे स्मृतिचिन्ह आपण देतो आहोत आणि त्यासोबतच आपल्या हृदयातून आलेल्या टाळ्या या सगळ्यांमध्ये त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतो आहे। पुढील मी नावाची उद्घोषणा करतो आहे उपासक आनंदजी भीमयुद्ध पुरस्कार येथे संयोगनगरच्या बुद्धविहारावर माता रमाई बुद्धविहार आयोजित करण्यात आलेला आहे। काय सांगाल याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, काय सांगाल? जय भीम। मी प्रवीण कुमार कुट्टीकर, सहसचिव बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट। सर्वप्रथम मी आमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना मी फार फार धन्यवाद देतो की ही संकल्पना त्यांनी मागच्या वर्षीपासून अंमलात आणलेली आहे आणि जे माजी सैनिक आहेत, माजी कॉन्स्टेबल आहेत, माजी जे काही आहेत देशभक्त जे की बटालियनमधून येतात अशा सर्वांना कुठंतरी सन्मान झाला पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून आमचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी कोकरे, सचिव राजेश बिराडे, उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड आणि इतर सर्व सदस्यांनी असं ठरवलं की या लोकांना आपण चांगल्या दर्जेदार आपण लोकांपुढे आणून त्यांचं कार्य प्रदर्शित करावं आणि ह्याच माध्यमातून हा पुरस्काराचा आम्ही इथं ठरवलं की द्यायचं। मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात इथे लोक आले होते, माझे अधिकारी पदाधिकारी सैन्य ते सर्व आले होते आणि याही वर्षी अतिशय उत्साह भरभराटीने लोकांचा स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि याही वर्षी चांगल्या प्रकारे आम्ही इथं पुरस्काराचं आयोजन केलं। प्रामुख्याने आम्ही युवकांना हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलो की आमची मागची जी पिढी होती जे की बटालियनमधून आलेली आहे आणि विविध देशभक्तीसाठी त्यांनी कार्य केलेले आहे, त्यांचं कार्य कुठंतरी उजागर करावं, या तरुणांना कळावं त्यांचं कार्य, म्हणून हा पुरस्कार देण्याचे आम्ही ठरवलं। हे जे पुरस्कार आपण दिलात फक्त नांदेडच्या स्थानिक सैनिकांना महाराष्ट्र किंबहुना भारतामधून सुद्धा लोकांना त्यांची समिती स्थापन झालेली होती। त्या समितीमध्ये माजी सैनिक, माजी सर्व जे की देशासाठी काम केले अशाच लोकांनी ह्या सर्व लोकांना निवडलेले होते
आणि मला वाटतं की आम्हाला वाटते की चांगल्या प्रकारे निवड झाली आणि न्याय भेटला सर्वांना आणि त्यांचा सत्कार आणि त्यांचा उदो करण्यात आला. आणि आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही संकल्पनाच ही मांडली होती की बा उद्बोधन झालं पाहिजे आणि आपले जे काही मागील आमचे पूर्वज म्हणा किंवा त्यांचे कोणी असतील त्यांचा तरुणांपुढे उजागर झालं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. याच हेतूने आम्ही ठरवलं आणि येणारे अनेक वर्ष पुढे आम्ही जोपर्यंत आहोत सतत नियमित चालू राहणार हा पुरस्कार. नमो बुद्धाय जय भीम. मी रमेश कोपरे, बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष असून माझ्या ट्रस्टमधील सर्व जे काही पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, यांनी हा भीम योद्धा पुरस्कार जो प्रदान करावा ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेनं त्यांनी म्हणजे पाठबळ दिलं. त्याबद्दल मी प्रथमतः त्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप खूप आभार मानतो. त्याच्यात आमचे सचिव राजेशजी बिराडे आहेत, उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड आहेत, सहसचिव प्रवीणजी कुट्टीकर आहेत, कोषाध्यक्ष साहेबरावजी मल्हारे आहेत, तसेच सदस्य असलेले आमचे ज्येष्ठ पाठीराखे ज्याला म्हणता येईल असे रमेशजी सूर्यवंशी साहेब आणि भीमरावजी सोनाळे हे आमचे या ट्रस्टमध्ये जे मेंबर आहेत त्या सगळ्यांनी हा पुरस्कार कशा स्वरूपाने दिला जावा आणि कशा स्वरूपाने म्हणजे पारदर्शकता ठेवून तो दिला जावा या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. आणि जे खरे योद्धे आहेत त्यांनाच हा पुरस्कार देण्यासाठीच्या समित्या वगैरे नेमलेल्या आहेत. त्या समित्या नेमून अतिशय पारदर्शकतेने हे पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे. हा जो काही पुरस्कार दिला जात आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता सैनिक दलाची जी काही भूमिका मांडली होती, समता सैनिक दल जे स्थापन केलं होतं आणि ज्या समता सैनिक दलांनी बाबासाहेबांना पूर्ण आयुष्यभर संरक्षण दिलं होतं आणि त्यामुळं बाबासाहेबांना कुणी हात देखील लावू शकला नव्हता. म्हणजे एकटे बाबासाहेब जे लढले त्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं त्यांची हिंमत आणि पाठीमागं असलेलं समता सैनिक दल देखील होतं. आणि मग हे समता सैनिक दल जे आहे हे बिनपगारी अशा स्वरूपाचं काम करतं, म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा मोबदला न घेता काम करत असतं. आणि जे भारतीय सैन्यामध्ये लढलेले जे जीवावरती म्हणजे अशी गोळी खाण्याची किंवा शहीद होण्याची तयारी ठेवून ते लढलेले जे काही सैनिक आहेत, ज्यांनी कारगिलच्या लढाईमध्ये 1971च्या लढाईमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे, अशा सैनिकांना देखील आम्ही या ठिकाणी हा भीम योद्धा पुरस्कार जो आहे तो सन्मानित केलेला आहे. तसे जे पोलीस अधिकारी जे आहेत ते आपल्याला कायद्याचं मार्गदर्शन करू शकतात. समाजामध्ये येऊन समता सैनिक दलाप्रमाणे ते देखील संरक्षण आणि कायद्याची माहिती देऊ शकतात. तर अशा स्वरूपाच्या चांगलं काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा देखील हा सन्मान म्हणजे भीम योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. आणि असे पुरस्कार जे आहेत आताच आमच्या सहसचिव साहेबांनी काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांच्या एक मतानं हा जो काही भीम योद्धा पुरस्काराचा जो काही सोहळा जो आहे तो दरवर्षी या ठिकाणी आम्ही आयोजित करत जाऊ आणि समाजामधील जे काही क्रियाशील अशा स्वरूपाचे समाजामधील भीमयोद्धे आहेत त्यांना आम्ही शोधून काढून समाजापुढे त्यांना आणण्याचा प्रयत्न करू आणि युवकांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देऊ. आणि मी एकच आवाहन करू इच्छितो या ठिकाणी की युवकांनी कसल्याही प्रकारचं म्हणजे व्यसनाधीन न बनता अभ्यासाचं व्यसन त्यांनी जर धरलं तर खऱ्या अर्थानं समाज पुढे जाऊ शकतो. हे जे काही अन्य व्यसन आहेत, दारूचं व्यसन असेल, सिगारेटचं व्यसन असेल किंवा अन्य व्यसन असेल, त्याच्यातून त्याचं आरोग्य खराब होतं, कुटुंब देखील खराब होतं आणि अशा स्वरूपानं तो समाजाला देखील बिघडवत असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यानुसार आपण खऱ्या अर्थानं बुद्धिवंत बनलं पाहिजेत आणि धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं काम केलं पाहिजे. एवढंच मी आव्हान या ठिकाणी युवकांना खास करून करू इच्छितोय आणि ते देखील आमच्या आव्हानाला प्रतिसाद देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.